वेलकम टू अ न्यू मिनी ब्लॉग. तो आता आम्ही आहे तिरुपती मध्ये. तो आता आमचं गोविंदराजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रूम वर जाणार आहोत आणि मग लगेच बॅग वगैरे घेऊन लगेच वर जाणार आहोत. तिरुपती पाठ काय केलंय पागल. काय घ्यायलास रे? लॉलीपॉप. लहान आहेस का लॉलीपॉप घ्यायला? लहान आहेस का लॉलीपॉप घ्यायला? तुला घ्यायचं काही? मला अल्फांगी दे. चांगलंय का? ए हिला आईला पण घे म्हणे हे. गाईज आता इकडे आमची रूम आहे आणि ॲज ऑब्वियस इंडियन डॅड्स आमचे बाबा कुठेतरी दिसत आहेत का? नाही. आई इकडे आहे, सुधू आहे आणि बाबा पुढे दिसत पण नाहीये, तेवढं पुढे निघून गेलेत. आय थिंक रूम मध्ये गेले असतील. ए इकडं तिकडे जाऊ लागलास काय? आपली रूम इथं आहे. काय की कोण नको खाऊ म्हणायला तुला? किती लहान लेकरू आहेस रे तू. एवढं मोठं झालं असतं लिफ्ट आलेली आहे. गाईज दिस इज आवर फर्स्ट ब्लॉग. गाईज दिस इज माय फर्स्ट ब्लॉग, त्यामुळे थोडस समजून घ्या काही चुकलं तर. पहिल्यांदा लिफ्ट मध्ये बसायली फास्ट चालली. आलेली आहे आमची रूम आता. रूम आलेली आहे पण तेवढी दाखवायच्या कामाची नाही. आमची रूम आता छोटीशीच रूम घेतलेली आहे आम्ही, कारण फक्त आम्हाला आंघोळ करायसाठी पाहिजे होती 2 तास. पागल, काही महाग बियाग नव्हती. आपली रूम तिकडे छोटीच रूम आहे, खूप म्हणजे अतिशय छोटी रूम आहे. रूमच आहे. बेड फक्त बेडच टाकलेला आहे, बाकी बाजूला थांबायला पण जागा नाही. एवढीच रूम आहे. आणि गर्दा तुम्ही थोडं गर्दा तुम्ही इग्नोर करू शकता. आम्ही आता लगेच आंघोळ करून दर्शनासाठी गेलो होतो, त्याच्यामुळे गर्दा झालेला आहे. आणि हे पण सांगायचं आहे ब्लॉग मध्ये. ओके बघा गाईज, आमच्या आईकडे फक्त 100 रुपयाचा चष्मा आहे. 6 महिने झाले. बापरे, मी येऊनच 6 महिने झाले नाही इथं. आपण अडकलो खरंच. बॅकअप आहे की? कस काय झालं? काय झालं? बटन दाबलं नव्हतं म्हणून ती लाईट बॅकअप पाहिजे. बॅकअप पण त्या मंत्रासाठी मग कळालं. चेकिंग झालेलं आहे. सॉरी, चेकआउट. काय रोज चाल सगळं काही करत चाल सगळं काय करायचं? गाईज, ही जी रेड वाली आहे ना, ही आमची बस आहे आणि इकडे तिकीट काढायला असं थांबावं लागते. तिरुपतीला जर तुम्ही कधी आला असाल ना, तर तुम्हाला माहित असेल की आपण बसमध्ये पहिले बसून घेतो आणि त्यानंतर 3 to 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे थांबवतात आणि इकडे आपल्याला तिकीट काढायला सांगतात. आणि इथलं तिकीट, आम्ही एसी बस आहे, सो इथलं तिकीट आमचं चौघांचं मिळून 440, म्हणजे पर पर्सन 110 एवढं तिकीट आहे.
सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत तिरुमलाला वरती. रूम चेक इन वगैरे झालेले आहे. डायरेक्ट आम्हाला लगेच रूम भेटली कारण आम्ही पहिलेच रूम बुकिंग वगैरे करून घेतलेली होती. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलं आहे सगळं. आता आम्ही जाणार आहोत लंच करण्यासाठी. गाईज बघा तिरुमलाची रोड किती स्वच्छ, किती इकडे एकदम सगळीकडे एकदम स्वच्छता असते सगळीकडे. आणि सोशल म्हणजे असे सार्वजनिक वॉशरूम्स वगैरे पण असतात ना, ते सुद्धा एवढे स्वच्छ असतात ना, एकदम स्वच्छ, सगळं काही स्वच्छ असते. गाईज आय डोंट नो वाय बट मी इकडे व्हिडिओ शूट करत होते आणि त्यात व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला. सो आम्ही ना संध्याकाळी असंच थोडं टाइम स्पेंड करायला मंदिराच्या परिसरात गेलो होतो आणि मग मी विचार केला की तुम्हाला पण एक मंदिराचं दर्शन वगैरे द्यावं. सो त्यासाठी मी व्लॉग शूट करत होते. आणि गाईज इकडे जर तुम्ही किती वेळ पण जर बसलात ना, नुसतं जरी बसून राहिलात ना, तरी कमीच वाटते. खूप पीसफुल, प्रसन्न आणि एनर्जेटिक वाईब्स फील होतात. तर तुम्ही जर इकडे कधी आलेला असेल ना, तर तुम्ही पण नक्की हे एक्सपिरियन्स केला असेल. गाईज तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि हा माझा फर्स्ट लॉंग फॉर्मॅट यूट्यूब ब्लॉग होता. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. दॅट्स इट फॉर द डे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.